नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज त्यानिमित्तानेच मस्त असा ट्राय कलर ढोकळा बनवतो आहोत, तोही इडली बॅटरपासून. आता इथे मी बॅटरनं विकतचं आणलेलं आहे, कारण का बनवायला टाईमच नाही भेटला. तर म्हटलं बनवूया, फक्त आपण इडली बॅटर बाहेरून आणूया, बाकीचं सगळं घरी करूया. आणि खरंच फर्स्ट अटेम्प्टमध्ये जेवढं एखादी वस्तू चांगली होते ना, त्यानंतर जो आनंद मिळतो ना, तो खरंच खूप भारी असतो. तसंच माझ्याही ह्याच्यामध्ये झालेला आहे. आता हा व्हिडिओ बनवताना पहिल्यांदाच बनवायला घेतला आणि इतका सुंदर झाला ना. आणि इथे बघा, मी ट्राय कलरसाठी जे लागणारे साहित्य आहे ना, ते घरचेच वापरलेले आहे. कुठेही फूड कलर वगैरे वापरलेलं नाही आहे. ऑरेंजसाठी मी ऑरेंजवाला जो गाजर असतो ना, तो घेतलेला आहे. तो याला रफली चॉप केलेला आहे. पहिले तर सोलून घ्यायचा, त्यानंतर रफली चॉप केलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून त्याची मस्त अशी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आता एका भांड्यामध्ये आता हे बॅटर विकतचं आणलेलं आहे, त्यामुळे खूप घट्ट असतं आणि त्याच्यामध्ये पाणी थोडंसं टाकावं लागतं. त्याच्यामुळे मी दुसरं पाणी न वापरताना जो कलरसाठी गाजराचा ज्यूस बनवलेला आहे ना, तोच वापरणार आहोत. आणि पहिले ह्यातलं बॅटर काढून घेते दुसऱ्या भांड्यामध्ये. आता इथे घेतलेलं आहे 2 ते 2.5 चमचे बॅटर काढून, कारण का सेम क्वांटिटीमध्ये आपण सगळं घेणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण ह्याची कॅरेटची जी पेस्ट तयार केली आहे ना गाजराची, ती टाकायची आहे आणि छान मिक्स करायचं आहे. आता हे बाहेरचं बॅटर आणतो ना, त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकलेलं नसतं, त्याच्यामुळे मीठ आपण टाकायचं असतं आपल्या चवीनुसार. असं नाही की तुम्ही इडली बॅटरपासूनच बनवलं पाहिजे, तुम्ही रव्याचा बॅटर वगैरे घरी तयार करू शकता, त्यापासूनही छान असा होतो. पण ह्याच्यामध्ये पण मस्त असं फ्लफीनेस असतो, त्याच्यामुळे खूप छान स्पॉन्जी असा ढोकळा तयार होतो आणि खमंग असं तयार होतो ढोकळा हा. आणि याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ऑरेंजमध्ये ना थोडंसं स्वीटनेससाठी मी साखर टाकलेली आहे. पहिले ते छान मिक्स करून घेतलेली आहे, साखरही वितळवून घेतलेली आहे. त्यानंतर मी आता इथे माझ्याकडे दुसरं काही भेटलं नाही, त्यामुळे कुकरचा डब्बा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये त्याला पहिले तर व्यवस्थित सगळं तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून ढोकळा आपण त्याला डिमोल्ड करू, बाहेर काढू ना, तेव्हा व्यवस्थित इझिली निघेल. आणि त्याच्यानंतर सगळं बॅटर त्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आता मी दुसरं बनवते आहे जे ग्रीन कलरसाठी. त्याच्यामध्ये आपण ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकलेलं आहे, थोडंसं पाणी टाकलेलं आहे. याच्यातही मी मीठ टाकत नाही आहे, नंतर एकत्र जेव्हा करणार ना तेव्हा मीठ टाकणार आहे. आणि अशा पद्धतीने ग्रीन पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आणि आता ढोकळा वाफवण्यासाठी आपण एका टोपामध्ये ना पाणी टाकलेलं आहे, स्टँड टाकलेलं आहे. ॲल्युमिनियमचं टोप आहे, त्याच्यामुळे काळा पडू शकतो, म्हणून त्याच्यामुळे लिंबाचे फोडी टाकलेल्या आहेत. आणि आपण जो ढोकळ्याचं बॅटर टाकलेलं होतं ऑरेंजवालं, तो ठेवायचा आहे. आणि एक 5 ते 7च मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही स्टीम व्हायला. आणि मी गाजराचा जो ज्यूस वापरला आहे ना, तो फक्त ज्यूस न वापरता पूर्ण प्युरी घेतलेली आहे. गाजराचा जो चोथा वगैरे असतो ना, तोही वापरलेला आहे. आणि खरंच त्याच्यामुळे ना हेल्दी होतो ढोकळा हा. त्याच्यानंतर तो 5 ते 7 मिनिटानंतर स्टीम झाल्यानंतर ना, व्हाईटवाला आपण जो टाकायचा आहे बॅटर आहे, प्लेन बॅटर, त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आणि तोही वाफवून घ्यायचा आहे. तो वाफेपर्यंत आपण ग्रीन पेस्ट जी केली होती ना कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसणाची, ती थोडंसं पुन्हा सेम क्वांटिटीमध्ये बॅटर घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ही जी ग्रीन पेस्ट तयार केली होती ती टाकायची आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही पालकही टाकू शकता, अजून पौष्टिक होतो हा ढोकळा. पण माझ्याकडे आता पालक नव्हतं अवेलेबल, आणि आता पावसाळ्याच्या दिवसात पालक वगैरे एवढं चांगलं भेटत नाही, पालेभाज्या नाही खाऊच नाही असं म्हणतात. त्याच्यामुळे मी पालक वगैरे आणायच्या भानगडीत पडली नाही, फक्त कोथिंबीर टाकलेली आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि हा थोडासा ना झणझणीत फ्लेवर आहे, त्याच्यामुळे खायला जी मजा येणार आहे ना, पहिला ऑरेंजवाला थोडासा स्वीट फ्लेवर आहे, प्लस हा तिखावाला, आणि त्याच्यामुळे खूप छान टेस्ट लागणार आहे. आणि दुसराही व्हाईट टाकल्याच्या नंतर जे प्लेन बॅटर टाकलं होतं ना, तेही ठेवून आपण 5 ते 7 मिनटामध्ये तेही तयार झालेलं आहे. झाकण काढून घ्यायचं आहे आणि ग्रीनवालं जे बॅटर तयार केलं ना, ते सगळं ओतून द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने मस्त असं ट्राय कलर ढोकळा इथे तयार होतो. आणि आता हा सगळा बॅटर टाकून घेते आहे आणि ह्यालासुद्धा आपण 5 ते 7 मिनटंच वाफवून घेणार आहोत, कारण का पहिल्या 2 लेअर प्रॉपर शिजल्या गेलेल्या आहेत, कुठेही कच्च्या नाही आहेत. त्यामुळे फक्त ही एकच लेअर शिजायला पाहिजे, त्याच्यामुळे 5 ते 7 मिनटामध्ये ती प्रॉपर शिजली आहे. हाय फ्लेमवर ठेवलेलं आहे इथे गॅसची फ्लेम. आणि 5 ते 7 मिनटानंतर तुम्हाला पुन्हा काढून दाखवते आहे. किती मस्त असं शिजला गेलेला आहे, तुम्ही पाहिजे इथे चेक करू शकता. मीही इथे चेक करून घेते आणि तुम्हालाही दाखवते की टूथपिकच्या साह्याने की प्रॉपर शिजला गेले. आणि पूर्ण आतमध्येपर्यंत घालते आहे, बघा प्रॉपर शिजला गेलेला आहे. बॅटर ओला आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपलं वाटत असेल, पण नाही, प्रॉपर शिजला गेलेला आहे. त्यानंतर त्याला डब्याला आपण ना बाहेर काढून ठेवायचं, थंड होऊ द्यायचं प्रॉपर असं.
पण तरीही हा आतल्या साईडून थंड झालेला नाही आहे माझा पण ढोकळा. मला आधी वाटलं की प्रॉपर निघणार नाही, पण नाही. पहिले चाकूच्या साहाय्याने मी पहिल्या सगळ्या साईड्स कॉर्नर ज्या आहेत ना त्या सोडवून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्यावर एक ताट ठेवायचं आहे, ताटली कोणतीही, आणि त्याच्यानंतर डब्बा डायरेक्ट उलटा करायचा आणि मस्त टॅप टॅप करायचं आणि छान असं आपला ढोकळा इथे बघा बाहेर निघतो आणि गरम आहे आतून. मला आधी वाटलं थंड झालं, पण नाही, आतमधून गरम होता आणि मस्त तुम्हाला वाफा तर दिसत असेल. आणि बघून एवढं खुशी झाली, आनंद झाला ना की तुम्हाला पहिले असंच दाखवला, त्याच्यानंतर त्याच्यावर फोडणीची तयारी केली. आणि ते फोडणीला मस्त इथे बघा फोडणीचं पॅन ठेवलेलं आहे, तडका पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामुळे थोडं तेल टाकलेलं आहे. जास्त मी तेलाची फोडणी देणार आहे, खूप ऑइली असं नको आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये भरपूर अशी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. त्यानंतर जिरं टाकायचं आहे, मोहरी टाकायची आहे आणि हिरव्या मिरची तर पाहिजे, त्याचं थोडंसं स्पायसीनेस पाहिजे. आणि त्याचबरोबर मी थोडेसे ना सफेदवाले तीळ असतात ना तेही घेतलेले आहेत आणि तेही टाकणार आहे. 2 मिरच्या उभ्या चिरून टाकलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर सफेद तीळ टाकते आहे 1 चमचाभर आणि छान तडतड द्यायची. खमंग अशी ही फोडणी तयार झालेली आहे. आणि आता ही आपण फोडणी आपल्या जो ट्राय कलरचा ढोकळा आहे, तिरंगी ढोकळा म्हणतात त्याला, त्याच्यावर आपण फोडणी मधोमध ठेवूया मस्त अशी. आणि आता आपण हा इडली बॅटरपासून बनवला आहे, त्याच्यामुळे थोडासा स्वीटनेस म्हणून त्याच्यासाठी मी आधीच दिला आहे. त्याच्यामध्ये जास्त असं आपण जसं नॉर्मल बेसनाच्या ढोकळ्याला देतो ना तसा तडका दिला नाही, साखरेचा आहे. त्याच्यामध्ये मी साखर म्हणून तर पहिले जे ग्रीन ऑरेंजवाला हे केलं होतं ना बॅटर तयार, त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली, त्याच्यामुळे तो स्पॉन्जीनेस जो येतो आणि प्लस टेक्स्चर त्याचं स्वीटनेस जो येतो ना साखरेमुळे, तो खरंच खूप भारी लागतो. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व त्याच्यावर गार्निशिंग करायचं आहे आणि मस्त असं तिरंगी ढोकळा इथे तयार झालेला आहे. बघा फायनल लुक किती सुंदर दिसतो आहे. छान असे कलर आलेले आहेत, प्रॉपर असं शिजला गेलेला आहे आणि मस्त असं तुम्हाला इथे कटही करून दाखवते आहे. आणि मस्त इथे असं कट करून घेतलेलं आहे बघा. आणि छान असं इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे. खमंग लुसलुशीत सॉफ्ट स्पॉन्जी असा आपला ट्राय कलर ढोकळा. सुरीवर उचलत होती त्याच्यापर्यंत पडला थोडासा, पण काही नाही, कारण का गरमही आहे, नाही पकडायला होते प्रॉपर असं. आणि मस्त असं इथे छान असं ट्राय कलर ढोकळाचं फायनल लुक तुम्ही पाहून घेऊ शकता, किती सुंदर आलेला आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया वैशूज किचनमध्ये. तोपर्यंत बाय बाय.